सर्वांना नमस्कार. कार्यक्रमाच्या अगोदर आम्ही जरा आतमध्ये गप्पा मारत बसलो होतो. कुणीतरी विचारलं, कुणीतरी सांगितलं पंडितजींना आणि संतोषजींना, तुमची जुगलबंदी आम्हाला पाहायला मिळेल का? पंडितजींना जुगलबंदी हा शब्द एवढा खटकला आणि त्याची जाणीव पटकन मला झाली. जुगलबंदीमध्ये अहंकार असतो, सहवादनामध्ये सहसंवेदना असतात, नम्रता असते, एकमेकाबद्दलचा आदर असतो आणि क्षणोक्षणी तो तुम्हा दोघांमध्ये तिघांमध्ये व्यक्त होत होता आणि त्याचा आनंद आम्ही घेत होतो. आमची टाळी, आम्ही एवढे मंत्रमुग्ध झालो होतो, हे शब्दामध्ये व्यक्त करणं खरोखरच अवघड आहे. पंडितजी, संतोषजी आणि आपला अमोल मोठे कलाकार आहेत. हे त्यांनी आज नुसत्या वादनानं आपले कान मंत्रमुग्ध नाही केले, त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक खूप मोठा संदेश दिला. आपण आपल्या जीवनामध्ये जुगलबंदी चालू ठेवायची की सहवादन चालू ठेवायचं? सहवादनामध्ये नम्रता असते, एकमेकाबद्दलचा आदर असतो. गुरुजी, सगळे श्रोते, सगळे प्रेक्षक हा आजचा तुमचा संदेश घेऊन नक्कीच आपापल्या जीवनामध्ये त्याचा कुठेतरी उपयोग करतील. याच्याबद्दल जेवढी कृतज्ञता व्यक्त करता येईल शब्दांमधली, तेवढी मी करण्याचा प्रयत्न करतो. आज ओम तबला अकादमीने आयोजित केलेला आवर्तन 2025 हा कार्यक्रम हा एवढा स्तुत्य उपक्रम आहे आणि एवढा तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय, त्यांच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो. मुख्य पाहुणे कलाकार हार्मोनियम वादक संतोषजी, बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णीजी, हे एवढे शब्द पुरेसे नाही आहेत. आणि तबल्याची साथ देणारा आपल्या सगळ्यांचा प्रिय अमोल, सर्वांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमातील इतरही उपस्थित सौ भारती फरांदे, पांडुरंग पवार, बाळासाहेब काशी आले आणि बोलून गेले आपल्याशी, संतोष साळवे, इनामदार विश्वास मोरे, सचिनदादा पाटील, सुजा राजेश आणि पंडित समीर सूर्यवंशी, आपले सर्वांचे मी स्वागत करतो. भारतीय संगीतामध्ये वापरले जाणारे चर्म आच्छादित तबला हे एक तालवाद्य आहे. या तालवाद्यातील अतिशय प्रगत आणि उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भारतीय संगीतात या तालवाद्याचा इतिहास 2000 वर्षांपासूनचा आहे. एक दंतकथा म्हणा किंवा कसा असेल, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जो मृदुंग असतो तो कोणीतरी मध्यभागावर तोडला आणि त्याचे 2 भाग केले, म्हणून ह्या तबल्यामधल्या तोडी तयार झाल्या असं कुणीतरी म्हणतात. त्याच्यापासून एक डग्गा झाला आणि एक तबला झाला. आपण
या तालवाद्याची वेगवेगळी घराणीसुद्धा नेहमी ऐकतो. त्याच्यामध्ये दिल्ली, लखनौ, बनारस, पंजाब, इंदूर ही प्रामुख्याने नावे घेतली जातात. आपणा सर्वांचे परिचित आणि जागतिक ख्यातीचे तबलावादक दिवंगत नुकतेच झालेले पंडित झाकीर हुसेन यांना पंजाब घराण्याचा वारसा लाभला. आजच्या ह्या कार्यक्रमाचं आणखीन वैशिष्ट्य काय आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेलही. आज जगामध्ये कर्णबधीर दिवस मानला जातो. कर्णबधीर दिवस. पंडितजी, मलाही थोडंसं कमी ऐकायला येतं, तरी तुम्हा सर्वांचे स्वर इतक्या ठळकपणे आमच्या कानापर्यंत पोहोचले. खूप आनंद वाटला. आज तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये सगळे ज्येष्ठ आहेत. याच्यानंतर सादरीकरण होतं आहे ते कनिष्ठांचं, परंतु कनिष्ठ छोटी बालगोपाळ कंपनीसुद्धा तुमच्यापर्यंत येण्याचं स्वप्न त्यांना पाहायचं बळ मिळो ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आपण नेहमीच म्हणतो की हा कालचा कार्यक्रम जरा डावा झाला, आजचा कार्यक्रम जरा उजवा झाला, परंतु तबल्याच्या बाबतीत तसं नसतं बरं का. डावा आणि उजवा ह्या दोघांनी एकत्र यायला लागतं, तेव्हा खरी रंगत येते. आजचा हा सोहळा व्यावसायिक नाही, व्यावहारिक नाही, परंतु भावनिक निश्चितपणे आहे. सोहळा भव्य नसला तरी आपुलकीचा आहे. आपणा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि मला इथे माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो आणि मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. खूप धन्यवाद.